सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कार. माझ्या गावाचं नाव आहे बळेगाव, तालुका वैजापूर. माझं स्वतःचं नाव आहे विश्वनाथ अनिल सूर्यवंशी आणि आम्ही साई शेतकरी गट या नावाने सुरुवात केली होती. आम्हाला सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा ही सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा आली तर आपली सुरुवात नेमकी कशी झाली आणि ती सुरुवात करताना कसं वाटलं? सर्वप्रथम आमचं गाव 2018ला वॉटर कप पाणी फाउंडेशनशी जोडलं गेलं होतं. त्या माध्यमातून 2022ला कळालं की फार्मर कप नावाची स्पर्धा पाणी फाउंडेशन भरवत आहे आणि त्याच्यासाठी गावातून 4 प्रशिक्षणांची प्रतिनिधींची निवड झाली आणि ते हिवरे बाजार येथे प्रशिक्षणाला गेले आणि तिथून फार्मर कपचा आमचा प्रवास सुरू झाला. म्हणजे फार्मर कपच्या त्या ट्रेनिंगमध्ये नेमकं असं काय शिकवलं होतं जे तुम्हाला सांगण्यात आलं आणि ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की या स्पर्धेत आपण पण सहभागी झालो? फार्मर कपच्या प्रशिक्षणासाठी तुमच्यासारखे जे 4 शेतकरी गेले होते आमच्या गावातून, त्यांनी जे बदल सांगितले, शेतीत होणारे बदल आपली सर्वसामान्य शेती आणि स्मार्ट शेती याविषयी त्यांनी माहिती सांगितली. त्याच्यानंतर त्यांनी एक सभासदांचं प्रत्येक एक दिवशी भेट घेण्यास सुरुवात केली आणि गावात आधीच पाणी फाउंडेशनचं काम झालं होतं. त्याच्यामुळे थोडा लोक जमा करताना अडचण कमी आली. पण ज्यावेळेस गट एकत्र यायचा आणि गटात एकत्र येऊन काम करायचं त्यावेळेस प्रत्येकाचा मतांचा भेदभाव असतो. कोणी एकत्र येण्यास तयार नसेल. अडचणी पण आल्या तुम्हाला, समजा गट तयार करताना अडचणी पण आल्या? खूप अडचणी आल्या. त्याच्यात माझ्यापेक्षा सगळे वडीलधारी मंडळी होती, मी एकटा तरुण होतो आणि तरुणांचा ह्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही की शेतीत असे बदल घडले ना, असं होतं किंवा स्मार्ट शेती काय, सामान्य शेती काय. आणि मी तरुण मित्रमंडळापैकी एकटा होतो. माझ्या वडिलांच्या वरतीतली लोकं होती, माझ्यापेक्षा मोठी लोकं होती सर्व गटात. ज्या प्रशिक्षणार्थी जे जाऊन आले होते त्यांनी माहिती पूर्ण पटवून सांगितली, परंतु असं करता करता सगळ्यांची एक दिवस मिटिंग लागली आणि 27 जणांचा आमचा गट स्थापन झाला. गट स्थापन झाला म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही गट सुरू केला किंवा गटात काहीतरी कामं सुरू केली असेल त्यावेळेला मग गावकरी काही बोलत होते का किंवा कुटुंबातले व्यक्ती काही असं म्हणजे विरोध वगैरे काही असं करत होते का? सर्वप्रथम तर मला माझ्या घरातून पहिला विरोध झाला की तू शेती करणार आहेस का? तर कॉलेज करत होता, तू शिक्षण केलं आणि आता जॉब शोधायचा तर तू शेती करतो. आणि त्यातल्या वेळोवेळी मिटिंग असायच्या आणि मिटिंगला घरातून सर्वप्रथम प्रत्येकाच्या घरातून विरोध केला जातो की तुम्ही मिटिंगला जाता 2-2 तास वाया घालवतात, इकडे काम थांबतं, तुम्ही काय करता असं त्या मिटिंगमध्ये जाऊन. आणि मिटिंगमध्ये असं ठरायचं की आपल्याला पुढं काय नियोजन करायचं आहे. आणि जे प्रशिक्षणार्थी शिकून आले होते त्यांनी आम्हाला प्रत्येक माहिती सगळ्यांना सांगितली होती. आणि सुरुवातीलाच आम्हाला बियाणं खरेदी करायचं होतं. बियाणे खरेदी करताना असताना आमची मीटिंग लागली आणि आमच्या गटातील 4 सभासद ते मिटिंगला आले नाहीत. तर मग त्यांचं सर्वांनी विचार केला आणि परत एक बैठक लावली की हे 4 जण का आले नाहीत, त्याचं कारण शोधलं. तर त्या 4घांचं कारण एक निघलं की त्यांची दरवर्षी बियाणं ते उधार आणायची आणि ह्याही वर्षी तेच करणार होते कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते. गटाने एकत्र येऊन काय ठरवलं की आपण सर्व या 4घांची बियाण्याचे पैसे आपण सर्वांनी भरायचे, नंतर ते आपले पैसे देतील. म्हणजे बियाणं घेण्यापासून अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण ग्रुपमध्ये चर्चा केली आणि कुठंतरी ते जे काही उधारीवर घेत होते पण त्यांना उधारीवर न घेऊ देता गटानेच पैसे एकत्र काढले आणि ते बियाणं घेतलं. मग ते बियाणं घेतलं तर त्याच्यातून आपल्याला काही फायदा वगैरे झाला का? हो झाला. प्रति बॅग मागं आम्हाला कापसाच्या प्रति बॅग मागं 50 रुपये फायदा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं की आम्ही गटात जे 2 व्यक्ती होते अशी निवडली बियाणे खरेदीसाठी की ते कायम लोकात फिरत असतात, तालुक्याच्या गावाला गेले आणि त्यांनी एक नाही 5 दुकानं बघितली जिथं आपल्याला सगळ्यात जास्त ते देईल फायदा होईल किंवा आपल्याला बॅग मागं किमान पैसे वाचतील अशा त्या 2 व्यक्तींनी आम्ही निवडलं. त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी एका दुकानावर बॅग खरेदी केल्या. त्या बॅग आम्ही 54 बॅग खरेदी केल्या होत्या 27 जणांच्या. त्या आम्हाला त्यांनी गावापर्यंत पोच करून दिल्या आणि प्रति बॅग मागं आम्हाला 50 रुपये बेनिफिट झालं. म्हणजे असं एकूण टोटल किती असं पैसे तुमचे वाचले? भाड्यासकट 3-3.5 हजार रुपये वाचले होते नुसते कापसाच्या बॅग मागं. म्हणजे त्याच्यासोबतच मग तुम्ही बाकीच्या काही निविष्ठा पण खरेदी केल्या असेल, जसं
तुम्हाला चिकट सापळे लागले असतील किंवा व्यतिरिक्त कामगंध सापळे म्हणा किंवा आणखी कुठल्या कुठल्या ज्या काही खतं औषधं किंवा काही लागलं, मग ते कसं खरेदी केलं तुम्ही? ते पण आम्ही सर्वांनी एकत्रित खरेदी केलं आणि त्या 2 जणांकडे जबाबदारी दिली होती की जे ही निविष्ट लागतील ते तुम्ही जायचं खरेदीला आणि तुम्ही आणायचं. तर आम्हाला एक शेवटपर्यंत असाही फायदा झाला की जो दुकानदार होता तो आम्हाला प्रत्येक गोष्ट गावात पोहोच करत होता, तालुक्याच्या गावावरून. आणि खत असेल, चिकट सापळे असतील, फेरोमोन ट्रॅप असेल. त्याच्यानंतर आमच्या गटात सगळ्यात एक विशेष म्हणजे आमच्यापासून धुळे साक्री हे 250 किलोमीटरवर आहे आणि आमच्या गटातील 2 सभासद ट्रायकोगार्ड नावाचे जे आहे कार्ड आहे ते आणण्यासाठी थेट धुळे साक्री ते मोटरसायकलवर गेले होते. ट्रायकोगार्ड म्हणजे काय, कशासाठी असतं आणि त्याचा काय वापर असतो? ट्रायकोगार्ड हे कपाशीवर बोंडाळी येते बघा. कपाशीचं पीक तुमच्याकडे घेता का नाही घेता मला माहीत नाही, पण आमच्याकडे कपाशी हे पीक घेतलं जातं. कपाशीवर सर्वात जास्त बोंडाळी येत असते आणि बोंडाळी थांबण्यासाठी भरपूर औषधांचा प्रयोग केला पण बोंडाळी काही थांबली नाही. तर बोंडाळीवर एकमेव उपाय करणारी म्हणजे ट्रायकोगार्ड. आणि ट्रायकोगार्ड त्याच्यात छोटी छोटी अंडी असतात. ती अंडी त्याच्यातून एक गांधील माशी किंवा ट्रायकोग्रामा नावाची एक माशी तयार होते आणि ती माशी जी आपली बोंडाळीची अंडी असतात त्याच्यात आपली अंडी घालतात आणि त्याच्यातून ट्रायकोग्रामा नावाची माशी तयार होते आणि तिथं बोंडाळी रुई असेल अशी जी बकरी किंवा जनावरं खात नाही असे 10 प्रकारचे पाले आपण निवडू शकतो. म्हणजे ज्या एसओपी होत्या त्या एसओपी यांना काही काम नाही राहिलं आता, काही करताय. आणि ज्यावेळेस काट्या तोडून आणल्या दुसऱ्या दिवशी सरांनी ठरवलं की आपल्याला आता चिकट सापळे आणि कामगंध सापळे आणि पक्षी तांबे प्रत्येकाची शेतात लावायची. आम्ही 2 दिवसात 27 एकरवर सगळ्यांनी एकत्रित जाऊन ती पक्षी तांबे, चिकट सापळे आणि फेरोमोन ट्रॅप लावली आणि त्यावेळेस 2 दिवसात सगळ्यांच्या शेतावर लावली. आणि आम्ही फवारणी करताना काय करायचं माहिती आहे का, सगळे सभासद एकत्र यायचे, त्याच्यात 15 जण पंप घ्यायची आणि बाकीची पाणी देण्यासाठी असायची. आमची फवारणी 1 किंवा 1.5 दिवसाच्या आत सगळ्यांची फवारणी होत होती. म्हणजे मला वाटते 1 एकरामध्ये इकडून गेला आणि इकडून आलं की आम्हाला शरीर राहत नव्हते. म्हणजे एका 2 चक्करमध्ये 1 एकर कंप्लीट होत होते. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं जे काही तुम्ही फवारण्या केल्या, तर फवारणी करताना तुम्ही काय वापरलं होतं? म्हणजे दशपर्णी वापरलं होतं? सुरुवातीला शेतीशाहीचं मार्गदर्शन घेतलं होतं. तर आम्हाला कापूस पीक उगल्यानंतर 7व्या दिवशी पहिले नीमार्कची फवारणी करायची असते, 14व्या दिवशी त्याला दशपर्णी अर्क मारायचं असतं, 21 दिवसानंतर बायोविकची फवारणी करायची असते. आणि याच्यात काळजी घ्यायची एकच कारण असतं फक्त, ज्यावेळेस आपण दशपर्णी अर्काचा फवारणीचा वापर करतोय, दशपर्णी अर्क ज्यावेळेस आपल्या झाडाला फुल किंवा पत्ती लागते त्यावेळेस दशपर्णी अर्काचा वापर करायचा नसतो. म्हणजे जर आपण इर्जिकच्या माध्यमातून हे सगळं केलं, म्हणजे इर्जिक मधून आपण फवारण्या सुद्धा केल्या जिथं आपला खर्च वाचला, पहिली गोष्ट. तर सेकंड, दुसरी गोष्ट म्हणावं तर आपल्याला जे काही मॅनपॉवर लागलं असतं किंवा एखादा जर रोजगार आपण लावला असता तर एका फवारणीचा खर्च किती येतो? म्हणजे पंपाला किती पैसे घेतात? पंपावर 80 रुपये टाकी मारायला घेतात, नाही तर 500 रुपये दिवस रोजाने घेतात आणि आम्ही 27 जण होतो. म्हणजे जर आपण हिशोब काढला की 27 एकराला गुणीला 500 केलं तर मला वाटते हजारोचा आकडा आपल्या पुढे येईल की ज्याची बचत झालेली आहे. मला वाटते 30,000च्या पुढे आपली बचत झाली असेल एका फवारणीच्या मागे. जर 3 फवारण्या 27 एकरावर हिशोब केला तर जवळपास मला वाटते की गुणीला केलं तर एक 40,000 ते 50,000च्या जवळपास आकडा जातो. म्हणजे एवढी मोठी बचत सुद्धा आपल्या त्या इर्जिकच्या माध्यमातून झाली. पण इर्जिकच्या माध्यमातून फक्तच बचत झाली की आणखी काही गोष्टी घडल्या? काही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, सर्वांची मनं जुळली. जे विखरलेलो होतो आतापर्यंत कधी एकत्र आलो नव्हतो, मनाने सगळे विखरलेलो होतो. नाव नुसतं आहे भाऊ पण नावाला, पण कधी जवळून कधी सहवास बघितला नव्हता. कोणाचं मन कसं आहे, ज्यावेळेस सगळं एकत्र आली, मनं जुळली आणि काम करू लागलो. आणि एवढंच नाही, एक विशेष सांगा वाटतं की आमच्या गटात केवळ 5 एकरवाले, 2 एकरवाले किंवा 1 एकरवाले शेतकरी नव्हते, किमान 40 एकरपासून शेतकरी होते आणि ते पण आमच्या शेतात येऊन काम करत होते. सगळ्यात विशेष बाबतीत होती. काम करत होता. जो ज्याच्याकडे कंटिन्यू 12 महिने लेबर असतं तो पण आमच्या शेतात काम करत होता. म्हणजे हे सगळं झालं तर एक मन जुळल्यामुळे ते शक्य झालं. मग आता हे जे ज्ञान तुम्हाला मिळायचं, मग हे ज्ञान घेण्यासाठी आणखी कुठं तुम्ही असं विजिट किंवा कुठं असं ज्ञान घेण्यासाठी बाहेर कुठं गेले होते?
हो, गावापासून एक 10-12 किलोमीटर एक प्रगतशील शेतकरी म्हणून ऐकलेलं होतं. पण कधी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलो नव्हतो. आणि त्या शेतकऱ्याला आम्ही नालेगाव म्हणून गाव आहे आमच्यापासून, पण 10-12 किलोमीटरच्या आतच गाव आहे. तिथं गेलो, त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तो शेतकरी कापसाचा प्रति एकर 22 क्विंटल ॲव्हरेज घेत होता. त्याचं नियोजन, त्याची माहिती, तू कसं कसं पीक पिकवतोय, त्याच्याकडून आम्ही सगळी माहिती जाणून घेतली, त्याचा अभ्यास केला आणि पुढं आपल्या शेतात आपण कसं वापरू शकतो हे नियोजन आम्ही तयार केलं. म्हणजे ते ज्ञान तुम्ही तिथून घेतलं आणि शेती शाळेमधून पण घेतलं. मग हे सगळे SOP वापरल्या आपण तंतोतंत. त्याचं कामाचं नियोजन करताना तुम्ही कसं काय? गटाचं जे आपण जे एक एकर क्षेत्र निवडलंय, आपण त्या क्षेत्रात गटात तुम्ही फक्त एक एकर निवडता सगळ्यांचं आम्ही एक एकरच घेतलं होतं म्हणजे पिकासाठी. पिकासाठी. कारण सगळ्यांनी एकच वाण लावायचा होता आणि एकच पीक लावायचं होतं. प्रत्येकजण तर कोणी 10 एकर पण घेऊ शकलं असतं, पण मग उद्या कामाचं नियोजन लागत नाही. कामाचं नियोजन लागत नाही. त्याच्याकरता आम्ही प्रत्येकाने एक एकर सगळ्यांचं क्षेत्र घेतलं होतं. आणि हेच नाही तर आम्ही ज्या SOP आमच्या इतर क्षेत्रात पण अवलंब केला आणि याचा आम्हाला खूप मोठा फायदा दिसला. आता सगळे क्षेत्र तुमची एक एकर घेतलेले वाढवलं का तू एक एकर चालू आहे? आता गटात एक एकर क्षेत्र आहे, पण पुढच्या वर्षीपर्यंत आता वाढवायची इच्छा आहे सगळ्यांची. पण इर्जिकला किती प्रमाणात साथ भेटेल याच्यावरती अवलंबून असेल. कारण कोणाचं 10 एकर घेतलं, कोणाचं 15 एकर घेतलं, तर सर्वांच्या याच्यात प्रत्येक तुमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत खूप वेळ जाईल. त्याच्यामुळं असं ठरलं आहे की सध्या तरी एक एकर सगळ्यांचं कंपल्सरी आहे. आता कपाशीला तुम्ही वेचणी करताना कसं करता एरजी? बक्षीस मिळालं तर तो आनंद खूप वेगळा होता. आणि गावात ज्यांनी आम्हाला विरोध केला होता तेच आमचं स्टेटस ठेवून आमच्या स्वागताला गावात तयार होते. बरोबर काही आमची तालुक्यात बातम्या लागल्या असतील किंवा आपला मला वाटते की तुमचा सत्कार कृषी विद्यापीठात कृषी खताने सुद्धा तालुक्यातील केला होता. तालुका कृषी अधिकारी यांनी आमचा सत्कार सोहळा ठेवला होता. आमची प्रत्येक पेपरला न्यूज होती त्या दिवशी. आणि सर्व अधिकारी कर्मचारी आमच्या गटाच्या नावाने आम्हाला ओळखता की बळेगावचा साई शेतकरी गट असा आहे. औरंगाबादचं कृषी विद्यापीठ KVK त्यांनी सुद्धा आम्हाला कॉल केला होता, आमचं अभिनंदन केलं होतं फोनवरती की तुम्ही खूप छान काम करताय. तुमच्याकडं असा फळ झाडांचा गट आहे का? फळझाडांचं तर नाही. नाही ना? तुम्ही जिकडे फळ झाडं वगैरे जे इकडे जे पीक असेल ते पीक